यापुढे सर्व निवडणुका एकत्रित. जयंत पाटील यांची ग्वाही. झेडपीतून ग्रामीण भागाचा विकास करू. महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही एकत्रित काम करू आणि यापुढील सर्व निवडणुका याच पद्धतीने एकत्रित लढू, अशी माहिती माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद सभापती निवडीनिमित्त एकत्रित आलेल्या शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमदार जयंत पाटील अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह नेते उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की जिल्ह्याच्या राजकारणात 30 ते 40 वर्ष कार्यरत असणारी ज्येष्ठ मंडळी आमच्यासोबत एकत्र आली. एकमेकांची मनं, एकमेकांच्या कामाच्या पद्धती आम्हाला माहिती आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी आमची सदस्य संख्या 34 होती. मात्र या निवडीवेळी कराड मुक्कामापर्यंत असणारे आणि नंतर आम्हाला सोडून गेलेले विनायक मासाळ पुन्हा आमच्यासोबत आलेले आहेत. याशिवाय शिवसेना शिंदे गटनेते जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे सभापती निवडीसाठी आमची एकूण सदस्य संख्या 37 झालेली आहे. आणि यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, मनोज शिंदे, बाबासाहेब मुळी, महेंद्र लाड, शिवसेना ठाकरे गट पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील, जयदीप भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड आदी उपस्थित होते. नाही, असं आहे की तो अजित पवार पक्षाच्या नेत्यांचा प्रश्न आहे आणि तोही जो गेला आहे तोही आमच्याबरोबरच होता. 2-4 रात्री त्यांनी आमच्याबरोबर घालवलेले आहेत. त्यामुळं त्याच्याही मतपरिवर्तन कालांतरानं होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळं कोणावर कारवाई करणं हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. तो त्यांच्या पक्षाच्या प्रतोदांनी आणि नेत्यांनी घ्यायचा निर्णय आहे. आमची 34 सदस्य संख्या वाढली आणि आता 37 झाली. तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेचे आमदार सुभाष बाबर यांच्यावर तुमचं एक समझोता होता, पण प्रत्यक्षात मात्र निवडणुकीत ते तुमच्यावर राहिलेले आहेत. पण आता शिवसेनेचे 2 सदस्य आले, तर हे नेमकं काय राजकारण आहे? नाही, आता असं आहे की राजकारणामध्ये संख्येला महत्त्व असतं. त्यांच्यावर मी कोणतंही भाष्य करणार नाही. पण तानाजीराव पाटील आटपाडी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, ज्यांनी विधानसभेतही शिवसेनेचं काम केलेलं आहे. ते आज आमच्याकडं आहेत आणि आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका एकत्रित लढवायचं असं ठरवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.